नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल, सर्वांची आवडती आणि एकदम थंड अशी मँगो मस्तानी। फक्त काही सोप्या साहित्यामध्ये ही पुण्याची खास डिश तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता। उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीझन आणि आंब्याच्या सीझनमध्ये थंडगार रसरशीत आणि अफलातून चवीची मँगो मस्तानी फक्त काही मिनिटातच तयार होते आणि ती देखील आपण घरी तयार करणार आहोत। चला तर मग सुरू करूया ही गोडसर आणि थंड थंड आंब्याची मँगो मस्तानी। सुरुवातीला या ठिकाणी आपण 4 हापूस आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याची आपण साल काढून घेऊया। या ठिकाणी आपण 4 आंब्याची मँगो मस्तानी तयार करणार आहोत। सर्व आंब्याचे अशा प्रकारे आपण साल काढून घेणार आहोत आणि नंतर याचा चाकूने गर कट करून घ्यायचा आहे। हे पहा, या ठिकाणी आंब्याचा चाकूने आपण सुरुवातीला सर्व गर काढून घ्यायचा आहे। सर्व आंब्याचे आपण गर काढून घेतलेला आहे आणि हा गर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। त्यासाठी आपण मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण बसेल तेवढा आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण गोड किती हवे आहे त्याप्रमाणे पाव कप साखर घालून घ्यायची आहे। आंबे आपले गोड आहेत त्यासाठी आपण पाव कपच साखर वापरलेली आहे। मँगो आईस्क्रीम आपण 1 स्कूप घालून घेणार आहोत आणि त्यानंतर फ्रीज मध्ये एकदम थंड असे दूध यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे आपण 1 कप घातलेले आहे। मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। घट्ट असा मँगो मिल्क शेक या ठिकाणी तयार झालेला आहे। शेक करताना आपण थंड दूध वापरलेले आहे त्यामुळे हे एकदम थंड असे हे मँगो शेक तयार झालेले आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम थिक असे हे तयार करून घेतलेले आहे आणि एका बाउल मध्ये हा आपण काढून घेणार आहोत। फ्रीज मध्ये ठेवून एकदम थंड असा करून घ्यायचा आहे। घट्ट असा मँगो मिल्क शेक 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवला होता आणि एकदम चिल झाल्यानंतर हा आपण सर्व करून घेणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लास मध्ये आपण बारीक कट केलेले बदाम घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण फ्रीज मध्ये थंड करून घेतलेले मनुके घालायचे आहे। थंड केलेले मनुके आईस्क्रीम मध्ये घातल्यामुळे एकदम टेस्टी अशी आईस्क्रीम लागते। त्यानंतर यामध्ये आपण मँगो आईस्क्रीम घालून घेणार आहोत। पुन्हा आपण याच्यावरती तयार मँगो मिल्कशेक घालून घ्यायचा आहे। हे पहा, या ठिकाणी आपण 2 लेयर मध्ये हे आईस्क्रीम घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण ड्रायफ्रुट्स घातले, मनुके घातले आणि नंतर आईस्क्रीम घालून त्याच्यावरती तयार मँगो मिल्कशेक घालायचा आहे आणि नंतर पुन्हा याच्यावरती आपण बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स आणि मनुके घालून पुन्हा ही दुसरी लेयर तयार करून घ्यायची आहे। नंतर हे घालून झाल्यानंतर याच्यावरती पुन्हा आपण मिल्कशेक घालून घ्यायचा आहे आणि मँगो आईस्क्रीम घालून घेणार आहोत। मँगो आईस्क्रीम घालून झाल्यानंतर याच्यावरती बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स आणि मनुके घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स बारीक कट करून याच्यावरती घालू शकता। या ठिकाणी मी बदाम आणि मनुके त्याचबरोबर काजू देखील बारीक कट केलेले आहेत ते याच्यावरती वापरलेले आहे आणि नंतर एक चेरी आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि आपली ही मँगो मस्तानी आईस्क्रीम मस्त अशी थंडगार तयार झालेली आहे। आपण ही टेस्ट करून पाहणार आहोत। एकदम टेस्टी आणि मस्त अशी थंडगार उन्हाळ्यासाठी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे। पुण्यातील खास मँगो मस्तानी म्हणजे ताज्या आंब्याची प्युरी, आईस्क्रीम आणि थंडगार दूध यांचा वापर करून ही मस्त अशी तयार केलेली आहे। झटपट आणि टेस्टी मँगो मस्तानी ही रेसिपी थंडगार उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी ट्रीट आहे। घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच नवीन पुढील रेसिपीमध्ये।